ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। क्रांतीनगर परिसराला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसरामध्ये क्रांतीनगर परिसरामध्ये पाणीच पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। थोड्याच वेळापूर्वी NDRFची संपूर्ण एक तुकडी जी आहे ती तुकडी या ठिकाणी पोहोचली होती आणि या तुकडीच्या वतीनं संपूर्ण नागरिकांचं स्थलांतरण जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या जवळील शाळेत करण्यात आलेलं आहे आणि या नागरिकांना त्या ठिकाणी संपूर्ण सुव्यवस्था जी आहे ती व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आताची आपण जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी संपूर्ण पाण्यामध्ये जे आहेत त्या पाण्यामध्ये अनेक घरं जी आहेत ती संपूर्णपणे बुडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी काही तरुण आहेत ते तरुण स्वतः बचाव कार्य करत आहेत। या नागरिकांचे कधीपासून साधारण सकाळपासून या ठिकाणी कधीपासून पाणी आहे, कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे? सकाळपासून तर पाणीच आहे इथे। 8 वाजल्यापासून तर भरायला चालू झालं पाणी पूर्ण आणि इथं तर आमचं पूर्ण सोयच नाही काही पण। इथं पूर्ण एवढं पाणी भरले तरी सांग सागर काय सांगायचं? NDRFची टीम आलेली, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पण आलेले। त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलं की बाबा तुमचं लवकरात लवकर स्थलांतर इथून होणार। त्यानंतर फक्त मिठी नदी भरल्याच्या नंतर आहे ना हे रिव्हर्सला पाणी मारतं। कुठून हे पाणी जेव्हा म्हणजे गटाराचं जेव्हा फुल होतं ना त्याच्यानंतर रिव्हर्सला पाणी मारतं। अशा प्रकारे म्हणजे इथे पाणी भरतं। घरातल्यांची परिस्थिती कशी आहे? कारण आम्ही पाहतोय की संपूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त घरं आतमध्ये बुडलेली आहेत। ज्यांच्याकडे डबल माळा आहे ते लोक तर वरती बसलेले आहेत, बाकीचे ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांचे छोटे छोटे घरं आहेत ते सगळे बाहेर जाऊन थांबलेले आहेत रस्त्यावर। त्यांना काय सोयी सुविधा नाही, काय जेवण बिवण काय नाही। सकाळी जसे माणसं झोपेतून उठले तसे पाणी घरात भरायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर अजूनपर्यंत काही नाही। बचाव कार्य तर NDRF टीमने खूप सपोर्ट केलेला आहे आपल्याला, त्याच्यात काय नाही। पण पुढे काहीतरी झालं पाहिजे। पाणी तर आमच्या एरियात पूर्ण भरलेलं होतं, पण आपलं NDRF एकनाथ शिंदे साहेब आले, त्यांच्या हस्तेने आपले दिलीप मामा आमदार आलेले, दिलीप मामा लांडे। आता सध्यापर्यंत पूर्ण क्रांतीनगरमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे। बचाव दल अजून थांबलेलं आहे आमचं NDRF आमच्यासाठी, पण आतापर्यंत खाया पाहिजे का कोणी अजून आतमध्ये सुविधा नाही दिली, काय नाही, काय कोणाला काय पाहिजे काय नाही, फक्त बोलतात काढा बिडा हे करा ते करा। अजून कोण ते लोकांचं रूम बिम पडायला लागलेत, घरं बिरं, कोण लक्ष देत नाही काय नाही। किती वेळापर्यंत तुम्ही असेच बाहेर थांबणार आहात? कारण की काही जणांना बचाव कार्य केलंय आणि त्यांना बाजूच्या शाळेमध्ये घेऊन गेलेत। या ठिकाणी अजून पाऊस कमी होतोय पण पाण्याचा निचरा अजून झालेला नाही। ऐका ना, अजूनपर्यंत तर ना पाऊस आता कमी झालेला, रिटर्न आता वाढलाय, पाऊस रिटर्न वाढलाय। तर ना फॅमिलीवाल्याला आम्ही पहिलाच म्हणजे शिशु विकास मग नंतर या लोकांनी सहकार्य केले सर्वांना, म्हणजे जे आहे इकडे नगरसेवक सर्वांनी, NDRF सर्व या लोकांनी सहकार्य केले। शिशु विकास मंदिर हायस्कूल आहे तिकडे, कराची हायस्कूल आहे, मग नंतर स्कूल आहे, तिकडे आम्ही शिफ्ट केले सर्वांना। तर फक्त आता त्यांना आम्ही फक्त पाऊस कमी झाला म्हणून त्यांना बोलवलं, रिटर्न पाणी वाढायला लागलंय। आता आम्हाला कळत नाही आता आम्ही काय करू, म्हणजे आता पाऊस पडतोय, आता केवढं वाढेल काय पाणी केवढं काय आम्हाला समजत नाही, आता काय करू आम्ही? हाय अलर्ट पाठवली तर आम्हाला ते समजत नाही की घरच्यांना आणू काय नको, ते समजत नाही आम्हाला काय करायचं काय नाही, ते समजत नाही। परत घरच्यांना आणलं, आता मध्ये पण पाणी थोडं कमी झालेलं म्हणून आम्ही आणलेलं वापस पाठवलं, कारण की पाणी वापस पाऊसाला आम्ही पाठवून टाकलेलं, तर आम्हाला तेच समजत नाही। संपूर्ण क्रांतीनगर परिसरामध्ये पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। NDRF कडून सर्व या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा पाऊस कमी झाला होता म्हणून पुन्हा नागरिक येत होते, परंतु पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी गेलो, अशा या ठिकाणच्या तरुणांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।